आजची आपली रेसिपी आहे पालकची भाजी. लहान मुले सुद्धा आवडीने खातील अशी ही ढाबा स्टाईल पालकची भाजी आहे. एकदा करून तर पहा. चला तर मग बघूयात रेसिपी. इथे मी एक पालकची जुडी घेतलेली आहे. पालक निसून घेऊयात. पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्याला सुकवून घेऊन त्याला कट करून घेऊयात. पालक आपली कट झालेली आहे. आता पाहू शकता. आता पॅन मध्ये तेल टाकूया 1 चम्मच. 4-5 लसूण पाकळ्या टाकूयात. लसूण परतून झाला की त्याच्यामध्ये आपण भाजी टाकूयात. भाजी छान परतून घ्या. पालेभाज्यांना खूप पाणी सुटतं. भाजी छान आता शिजवून घ्या पाणी आटेपर्यंत. तोपर्यंत आपण करूयात वाटणाची तयारी. सुक्क वाटण आहे, त्यासाठी घेतलेलं आहे मी 1 छोटी वाटी शेंगदाणे, 2 चम्मच तीळ घेतलेला आहे पांढरवालं, आणि फुटाण्याची डाळ घेतलेली आहे 2 चम्मच. त्याचं वाटण करून घेऊयात. वाटण झालेलं आहे. पॅन मध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकूयात. थोडीशी मोहरी टाकूयात. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कांदा टाकूयात. कांदा मस्त गुलाबी रंगावर परतून घ्या. आता मी इथं 2 गड्डी लसूण कट करून ठेवलेला आहे. छोटी गड्डी होती लसूणची. आपण या भाजीला लसूण जास्त प्रमाणात वापरायचा आहे. लसूण मी भरपूर वापरलेला आहे. लसूण पण छान परतून घ्या. कांदा आणि लसूण मस्त एकजीव करून भाजून घ्या. आता त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण चांगला परतून घ्या. टोमॅटो परतून झालेला आहे. 1 चम्मच हळद टाकूया. 1 चम्मच धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, आणि हे घरातलं आपलं लाल तिखट. लाल तिखट तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता, तुम्हाला कसं लागतं तसं. हे मसाले छान परतून घ्या. आता त्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊयात. वाटण पण असं मस्त गुलाबी रंगापर्यंत परतून घ्या. वाटण छान परतलं की भाजीला पण चव छान येते. मंद आचेवर वाटण छान परतून घ्या. पाहू शकता वाटणाला कलर कसा आलेला आहे. वाटण आता आपलं मस्त परतून झालेलं आहे. सतत हलवत राहावा. मी मंद आचेवरतीच मसाले भाजून घेतलेले आहेत.
पाहू शकता वाटण आपलं आता भाजून झालेलं आहे. मसाले परतून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात. पाणी पण मी गरमच घेतलेलं आहे. मसाले छान असे परतून घ्या तेल सुटेपर्यंत. सतत हलवत राहावा. भाजी टाकून एकजीव मस्त हलवा त्याला. सतत हलवत राहावा थोडं थोडं. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूयात. पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मी इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. भाजी सतत हलवत राहावा. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. आता पाणी टाकूयात. मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तशी ही भाजी घट्टच छान लागते. घट्टच ठेवायची आहे भाजी, जास्त पातळ पण करायची नाहीये. आता याला मस्त उकळी येऊन द्या. चवीपुरतं मीठ टाका. एक 5-10 मिनिटं मंद आचेवरती त्याला शिजून द्या. तयार आहे इथं आता पालकची भाजी. आता इथं आपण तडका देऊन घेऊयात त्याला. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 ते 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि भरपूर सारा लसूण कट करून टाकलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. आता काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच. छान असा तडका बसलेला आहे. पाहू शकता किती छान दिसते भाजी. इथे आपली पालकची भाजी तयार आहे. कशी झाली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा.